Are the voice and screen clear? Yes. Okay. So up to this point, is that clear? Reply me small c or not? Small n. Up to this point, is that clear? We want to find out force. Force काढायचा ना आपल्याला. Q into bracket V bar across V bar. V bar as it is, magnetic field V bar as it is. क्रॉस प्रोडक्ट करायचं आहे. I J K. पहिल्या वेक्टरचे I J K चे कोएफिशिएंट्स, दुसऱ्या वेक्टरचे I J K चे कोएफिशिएंट्स 1, 2 आणि 3, 1, 2 आणि 3. पहिल्यांदा I लिहून घ्यायचा असतोय, मग मायनस J, मग प्लस K. I च्या ब्रॅकेट मध्ये काय, I चा कॉलम सोडायचा आहे, I चा रो सोडायचा आहे. मग जे काही शिल्लक राहते त्याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन. 0 मायनस 0, मायनस J लिहून घेतला, J चा कॉलम सोडला, J चा रो सोडला. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into 3 is 6. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into 0 is 0. क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्या, मायनस सबट्रॅक्शन, क्रॉस मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन, प्लस K as it is into bracket. K as it is into bracket. K चा कॉलम सोडा, K चा रो सोडा. क्रॉस मल्टिप्लिकेशन is 4, क्रॉस मल्टिप्लिकेशन is 0, क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस साइन, सबट्रॅक्शन. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. सो Q into bracket I into 0 म्हणजे 0I. 6 into minus J minus 6J. 4 into K plus 4K. Now this force I ला तर काही कोएफिशिएंट नाही आहे, J ला कोएफिशिएंट आहे आणि K ला आहे. So this force must be in the YZ plane. This force must be in the YZ plane. So we will select the option ZY plane or YZ plane. Okay. Here we will select which option? Here we will select option number 1. Here we will select option number 1. Reply me in the chat box, yes or no. Clear? Question number 5. Bola. Yes, option number 1. Option number 1. Next, we will solve next question, that is question number 6 now. Okay, observe what is given in the question number 6. Let us read it and solve it together. बघूयात काय दिले क्वेश्चन नंबर 6 मध्ये. Long straight wire carries a certain current and produces a magnetic field. किती magnetic field प्रोड्यूस केली? 2 into 10 raised to minus 4 वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणा किंवा टेस्ला म्हणा. वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजेच टेस्ला. टी लिहायचं असेल तर कॅपिटल आणि कम्प्लीट नाव लिहायचं असेल तर टी स्मॉल. At a perpendicular distance 5 centimeter from the wire. So wire पासून perpendicular distance किती आहे? 5 सेंटीमीटर. इथली मॅग्नेटिक फील्ड दिली आहे आणि एक करंट कॅरिंग वायर आहे. ओके. An electron situated at 5 centimeter from the wire. ओके, एक इलेक्ट्रॉन आहे तो काय 5 सेंटीमीटरला आहे वायर पासून. ठीक आहे, त्या ठिकाणी किती मॅग्नेटिक फील्ड तयार होते ते पण आपल्याला माहिती आहे. समजा इथंच एक इलेक्ट्रॉन पण ठेवलेला आहे. An electron situated at 5 centimeter from the wire moves with the velocity of 10 raised to 7 meter per second. इथे एक इलेक्ट्रॉन आहे, त्याची वेलॉसिटी दिली आहे 10 raised to 7 मीटर पर सेकंड. कुठल्या डायरेक्शन मध्ये नाही सांगितलं. ठीक आहे, एक चार्ज पार्टिकल आहे, त्याच्यावरचा चार्ज आहे मायनस ई. इलेक्ट्रॉन आहे ना, चार्ज किती असणार? मायनस ई असणार. आणि त्या चार्ज पार्टिकलची वेलॉसिटी दिली आहे किती आहे? 10 raised to 7 मीटर पर सेकंड. ठीक आहे, डायरेक्शन नाही सांगितली, पुढे सांगितली आहे त्यांनी. टुवर्ड्स द वायर along the line perpendicular to it. इलेक्ट्रॉन कसं चाललाय? हा एक चार्ज पार्टिकल टुवर्ड्स द वायर चाललाय with a velocity equal to v along a line perpendicular to the wire. The force experienced by the electron will be, न्यूमेरिकल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. 3.2 न्यूटन, 3.2 into 10 raised to minus 16, 1.6 into 10 raised to minus 16 आणि 0. सिंपल थॉट आहे. एक वायर आहे, या वायर मुळे जी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार, राईट हँड रूल, थंब न काय दाखवायचं आहे? करंट. कर्ल्ड फिंगर्स काय देतील? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो मॅग्नेटिक फील्ड आहे गोईंग इनसाइड. मॅग्नेटिक फील्ड कशी आहे? गोईंग इनसाइड. फोर्स एफ बार काय असतो? Q इंटू ब्रॅकेट व्ही बार क्रॉस बी बार.
हा व्हेक्टर फॉर्म जर वापरत असाल तर ह्या केसमध्ये चार्ज जर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह टाका, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह टाका. पण समजा आम्हाला स्केलर फॉर्म पाहिजे आहे, फक्त आम्हाला मॅग्निट्यूड पाहिजे आहे, तर फोर्सचा मॅग्निट्यूड काय असतो, चार्जची जी काय न्यूमरिकल व्हॅल्यू आहे ती प्लस मायनस बघू नका, चार्जची न्यूमरिकल व्हॅल्यू व्ही बार क्रॉस बी बार म्हणजे क्रॉस प्रोडक्ट. या क्रॉस प्रोडक्टचा मॅग्निट्यूड काय असतोय, पहिल्या वेक्टरचा मॅग्निट्यूड इंटू दुसऱ्या वेक्टरचा मॅग्निट्यूड इंटू साइन ऑफ अँगल बिटवीन देम. ओके. आता मॅग्नेटिक फील्ड जी आहे ही या करंट कॅरिंग वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती गोइंग इनसाइड द प्लेन ऑफ द पेपर आहे, ती आहे गोइंग इन. ओके. आणि ही जी वेलॉसिटी आहे ती इन दी प्लेन ऑफ द पेपर आहे. सो मॅग्नेटिक फील्ड गोइंग इन, वेलॉसिटी टुवर्ड्स द वायर. सो या दोघांमधला अँगल झाला 90. या दोघांमधला अँगल काय झाला बाळ, 90 झाला सर. सो आपल्याला न्यूमरिकल व्हॅल्यूज पाहिजे आहे ना, ऑप्शन मध्ये मी चेक केलं, मला काय फक्त न्यूमरिकल व्हॅल्यूज पाहिजे आहे. ठीक आहे. सो चार्जची न्यूमरिकल व्हॅल्यू 1.6 इंटू 10⁻⁻19, वेलॉसिटीची न्यूमरिकल व्हॅल्यू 10⁻7, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड तो पण दिलाय 2 इंटू 10⁻⁴. एसआय युनिट मध्ये आहे सगळं. सो ती व्हॅल्यू टाका 2 इंटू 10⁻⁴. मॅग्नेटिक फील्ड पण झाली साइन थिटा. थिटा किती आहे, अँगल बिटवीन व्ही अँड बी, व्ही बार अँड बी बार तो 90 आहे. व्ही बार लेफ्टला आहे, मॅग्नेटिक फील्ड गोइंग इनसाइड आहे. सो ते झाली साइन 90. साइन 90 प्लस 1 होणार, हे कॅल्क्युलेशन करायची काही गरज नाही. आता सिंपल थॉट आहे, पहिल्यांदा तर बघा हे 1.6 इंटू 2, हे साइन 90 तर 1 आहे, 1.6 इंटू 2 ते सरळ सरळ 3.2 होणार आहे. ओके. हे -4, हे -19 ते झाले -23, ते -23 आणि +7, -23 आणि +7 -16 झाले. सो याचा विचार झालाय, साइन 91 येणार आहे. यातल्या सगळ्याला काट मारलेली आहे, म्हणजे यातल्या प्रत्येक गोष्टीचा विचार झाला की तुमचं फायनल आन्सर असणार ऑप्शन 3. रिप्लाय इन द चॅट बॉक्स स्मॉल c फॉर क्लिअर. बघा चेक करा काय काय दिलं होतं बघा. मॅग्नेटिक फील्ड दिली होती, त्या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन पण ठेवला होता, त्याला एक स्पीड होता, वेलॉसिटी होती, अँगल बघा, मॅग्निट्यूडच विचारला होता, फक्त अँगल बघा, मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करा, इनफ आहे. ओके. एक चार्ज पार्टिकल आपल्याला माहिती आहे, अ मुव्हिंग चार्ज एक्सपिरियन्सेस फोर्स इन द मॅग्नेटिक फील्ड. ओके. एक मुव्हिंग चार्ज होता, एक चार्ज आहे जो मूव्ह होतोय मॅग्नेटिक फील्ड मध्ये, तर त्याच्यावरती फोर्स येणार, किती येतोय, Q इंटू ब्रॅकेट व्ही बार क्रॉस बी बार. त्या ठिकाणी किती फील्ड आहे बघा, चार्जची व्हॅल्यू लिहा. हा वेक्टर फॉर्म पाहिजे असेल तर F बार इज इक्वल टू Q इंटू ब्रॅकेट व्ही बार क्रॉस बी बार करा. वेक्टर फॉर्म वापरताना चार्ज पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह टाका, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह टाका, +5 कुलॉम्ब असेल तर +5 कुलॉम्ब टाका, -5 कुलॉम्ब असेल मायनस टाका. हा पण जर न्यूमरिकल व्हॅल्यू पाहिजे असेल तर चार्जची न्यूमरिकल व्हॅल्यू, वेलॉसिटीची न्यूमरिकल व्हॅल्यू, मॅग्नेटिक फील्डची न्यूमरिकल व्हॅल्यू आणि क्रॉस प्रोडक्टचा मॅग्निट्यूड काय असतो, पहिल्या वेक्टरचा मॅग्निट्यूड इंटू दुसऱ्या वेक्टरचा मॅग्निट्यूड इंटू साइन ऑफ अँगल बिटवीन देम, त्याला साइन जो काय अँगल असेल तो असेल. ओके. आताच्या केसमध्ये 90 आहे तर 90, साइन 91. ठीक आहे. पुढं क्वेश्चन नंबर 7 बघा. क्वेश्चन नंबर 7 6 झाला ना. क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करा माझ्या बरोबर. काय म्हटले, अ गॅल्व्हॅनोमीटर हॅज अ रेझिस्टन्स ऑफ 25 ओहम and maximum of 0.01 ampere current can be passed through it. गॅल्व्हॅनोमीटर मधला मॅक्सिमम करंट IG मॅक्स किती आहे, 0.01 एम्पियर can be passed through it. Okay. In order to change it into the ammeter of range 10 ampere, म्हणजे ऍक्च्युअली आम्हाला याला कन्वर्ट करायचं आहे आणि त्यावेळी मॅक्सिमम करंट याला अॅमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आणि त्यावेळी मॅक्सिमम करंट किती मेजर करायचं आहे, 10 एम्पियर. ठीक आहे. द शंट रिक्वायर्ड इज, ठीक आहे, रिक्वायर्ड शंट विचारलाय. काय करतो आपण, शंट म्हणजे काय, पॅरलल रेझिस्टन्स. हा आपला गॅल्व्हॅनोमीटर, त्याला पॅरलल मध्ये एक शंट रेझिस्टन्स लावायचा आहे. सो हा झाला आपला अॅमीटर. गॅल्व्हॅनोमीटर मधनं करंट जो जातो त्याला आपण IG म्हणतो, शंट मधनं जो काय करंट जातो त्याला आपण IS म्हणतो, आणि जो ऍक्च्युअली हा आपला कम्प्लीट काय आहे आता, अॅमीटर आहे. अॅमीटर जो करंट मोजणार तो काय असतो, हा करंट I असतो. ओके. हा करंट I असतो. हा आपला शंट S. आता जेव्हा मॅक्सिमम करंट येईल, या कम्प्लीट डिव्हाइसला काय म्हणतो आपण, अॅमीटर म्हणतो. या कम्प्लीट डिव्हाइसला आपण काय म्हणतो, अॅमीटर म्हणतो. जेव्हा मॅक्सिमम करंट तिकडनं आलाय
तेव्हा मॅक्सिमम करंट इथनं पण गेला असेल आणि इकडनं पण गेला असेल, म्हणजे इकडं आय मॅक्स लिहिलं तर मला इकडं पण आय मॅक्सच लिहावं लागेल. ओके, आता मला शंटची व्हॅल्यू विचारली आहे. सिंपल थॉट आहे, शंट आणि गॅल्व्हॅनोमीटर एकमेकांना पॅरलल असतात, म्हणजे दोघांच्या अक्रॉस व्होल्टेज सेम असते. सो पहिलं इक्वेशन काय लिहायचं, आय एस इंटू एस, शंट मधला करंट इंटू शंट रेझिस्टन्स इज इक्वल टू आय जी इंटू जी, इज इक्वल टू आय जी इंटू जी. बरोबर, जेव्हा इकडनं मॅक्सिमम करंट येईल तेव्हा इकडनं पण मॅक्सिमम गेलेला असेल, इकडनं पण मॅक्सिमम गेलेला असेल. ओके, पण आपण एक जनरल इक्वेशन लिहिलं पहिल्यांदा, दिस इज ट्रू फॉर द मॅक्सिमम केस ऑल्सो. ओके, आपल्याला शंटची व्हॅल्यू पाहिजे आहे. सो शंटची व्हॅल्यू इज इक्वल टू आय जी इंटू जी अपॉन आय. ओके, आता इथं या नोडला जर विचार केला, आलेला करंट इज इक्वल टू इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट, हे आपल्याला माहिती आहे. सो आलेला करंटला आपण आय म्हणूया, आय इज इक्वल टू येणारा करंट, इनकमिंग करंट आय, आउटगोईंग करंट आय एस अँड आय जी. सो आय इज इक्वल टू आय एस प्लस आय जी. हे काय मॅक्सला पण ट्रू असणारच आहे. मॅक्सिमम करंट आला तर इकडे काय लिहिणार तुम्ही, आय एस मॅक्स प्लस आय जी मॅक्स असं लिहिणारच की. आता आपल्याला आय जी मॅक्स हा आय एस डिवाइड करायला आलाय. ओके, आय जी ऍज इट इज आहे, जी ऍज इट इज आहे, आय एस डिवाइड करायला आलाय. आपल्याला आता केस दिली आहे मॅक्सिमम करंटची किंवा व्हॅल्यूज दिल्या, डेटा दिलाय मॅक्सिमम करंटचा. सो आय जी मॅक्स डिवाइडेड बाय आय एस मॅक्स इंटू जी. आय जी मॅक्सची व्हॅल्यू त्यांनी ऑलरेडी दिली आहे 0.01 एम्पियर. आय जी मॅक्सची ऑलरेडी व्हॅल्यू दिली आहे, किती दिली आहे, 0.01 एम्पियर. सो लिहा इथं 0.01 एम्पियर डिवाइडेड बाय आय एस मॅक्स. आय एस मॅक्स, तर आय एक्स मॅक्स काढायला आय जी मॅक्स दिला पाहिजे आणि आय मॅक्स दिला पाहिजे. दिलाय, आय मॅक्स दिलाय तुम्हाला. ॲमीटरनं मॅक्सिमम करंट किती मोजायचं आहे दिलाय, आय जी मॅक्स तो पण दिलाय. सो आय एस मॅक्स ला काय लिहिता येते कन्वर्ट करून आपल्याला, रिप्लेसमेंट काय येते आय एस मॅक्सची, आय एस मॅक्सची रिप्लेसमेंट येते आय मॅक्स मायनस आय जी मॅक्स, आय मॅक्स मायनस आय जी मॅक्स अशी रिप्लेसमेंट येते. आता हा आय मॅक्स आपल्याला माहित आहे, आय एस मॅक्सला रिप्लेस केले आपण, आय मॅक्स मायनस आय जी मॅक्स. आय मॅक्स किती आहे 10. ओके, मायनस आय जी मॅक्स, आय जी मॅक्स किती आहे इथं काढलेलंच आहे 0.01. सो 10 मायनस 0.01. सो आय जी मॅक्स रिप्लेस झाला, आय मॅक्स रिप्लेस झाला इंटू जी. गॅल्व्हॅनोमीटर जीची, गॅल्व्हॅनोमीटरच्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू दिली आहे 25 ओहम. ओके, कम्प्लीट कॅल्क्युलेशन त्यांना नकोच आहे. ओके, त्यांना काय कम्प्लीट कॅल्क्युलेशन नको आहे. ऑप्शन्स बघा, समथिंग अपॉन समथिंग, 5 अपॉन 999, 10 अपॉन 999, 15 अपॉन 999 आणि 25 अपॉन 999. ठीक आहे, काय करूयात, 0.01 इंटू 25 काय होईल, 25 ला 1 न मल्टिप्लाय करा, 2 डिजिट नंतर पॉईंट. 10 मायनस 0.01, मिस्टेक करायची नाही, तर 0.01 आहे. 10 मायनस 0.01, 9.99 असं आन्सर येईल. वरती खाली 1000 न मल्टिप्लाय करा, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 999 येईल. वरती खाली 1000 न मल्टिप्लाय केलं, चेक करा काय मिस्टेक नाही ना झाली, कारण आन्सर तर मॅच होताना दिसत नाहीये. चेक करूया काय होते. इथं काय यायला लागलंय 25 यायला लागलंय, नाही 250. 1000 न जर मल्टिप्लाय केलं तर इथे यायला लागले 250 आणि इथे यायला लागले 999. त्यांचा आन्सर 25 अपॉन 999 आहे की 0.01. करेक्ट केलंय का सगळं आपण, 0.01, 10 मायनस 0.01. चेक करा काय मिस्टेक केली आहे का, जरा चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा मला. माझं 250 अपॉन 999 यायला लागलं. एनी मिस्टेक असेल तर जरा सांगा, तुम्हाला सापडते का बघा. ऑप्शन मध्ये तर कुठे दिसत नाहीये ते. 0.01, 0.01, 25, 0.25, 9.99 बरोबर ना, म्हणजे 10 होणार, 9 येणार, 9 येणार, 9 येणार बरोबर. 1000 न मल्टिप्लाय केलं 250 झालं. चेक करा काय मिस्टेक आहे का, मिस्टेक असेल तर येस किंवा मिस्टेक म्हणून रिप्लाय करा. आहे का मिस्टेक, असेल तर येस, नसेल तर नो म्हणा. सोल्युशन बघूया याचं, सोल्युशन ओपन करून ठेवतो मी.
क्वेश्चन नंबर 7. आपल्यासारखंच केलंय आपण, काय मिस्टेक केली काय? 2 डिजिट नंतर पॉइंट येणार बरोबर. मल्टिप्लिकेशन झाली 25 आणि इथं n-0.01 म्हणजे 9.99. 9.99. ओके 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 बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. आपली मिस्टेक आहे आपली. मला सांगा, याला आणि याला 1000 न मल्टिप्लाय करतोय ना. 1000 न कशाला मल्टिप्लाय करायलोय आपण? गरज नाहीये. 100 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. 100 न मल्टिप्लाय करा, 2 डिजिट पॉईंट शिफ्ट होईल. इकडे पण 100 न मल्टिप्लाय करा, 2 डिजिट पॉईंट शिफ्ट होईल. आपली एक सिली मिस्टेक होती. इथला 2 डिजिट पॉईंट शिफ्ट झाला तर इथला पण 2 डिजिट शिफ्ट होईल ना. 25/999 आहे आन्सर. रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये येस नो, क्लिअर नॉट क्लिअर. हा क्लिअर. 25/999. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 8. Question number 8. Just give me a second. A circular coil ABCD carrying a current I is placed in a uniform magnetic field. ठीक है, current carrying coil placed in the magnetic field. Of course, it experiences torque. बरोबर ना? If the magnetic force on the segment AB is F, AB वरचा फोर्स किती आहे? AB वरचा फोर्स आहे F bar. AB वरचा फोर्स किती आहे? F bar. The force on the remaining segment BCDA is okay. रिमेनिंग सेगमेंट AB वरचा फोर्स दिलाय, AB वरचा फोर्स दिलाय आणि काय विचारलंय? BCDA हा जो काय 3/4 ऑफ दी सेक्शन राहतोय, त्या 3/4 ऑफ दी सेक्शन वरती किती फोर्स येईल असं विचारलेलं आहे. ठीक आहे, एक सिंपल थॉट पहिल्यांदा बघा. कुठलाही जर करंट कॅरिंग कंडक्टर असेल, मग तो लूप असू दे नाही तर नसू दे, वेदर इट इज अ लूप ऑर नॉट डझंट मॅटर. इफ इट इज अ करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड, इट इज गोइंग टू एक्सपिरियन्स फोर्स. ओके, दिस इज A, this is B. Let's say the current is clockwise and let's say in this entire region magnetic field is going into the plane of the paper. Magnetic field is going into the plane of the paper. So to find out the current, what we can do? काय करू शकतो आपण? Sorry, to find out the force, what we can do? फोर्स काढायसाठी फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ओके, सो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कसा वापरतोय मी? In the direction of current, middle finger. Magnetic field, first finger. So thumb will give you the direction of force. Okay, thumb will give you direction of force. आता या सेगमेंट वरती प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही फोर्स कॅल्क्युलेट केला तर तो कसा यायला लागलाय? अवे फ्रॉम द सेंटर. प्रत्येक कुठेही चेक करा, इथं चेक करा, इथं चेक करा, इथं करा, इथं करा, प्रत्येक ठिकाणी थंब कसा आहे? ऑलवेज अवे फ्रॉम द सेंटर आहे बघा. ओके, मिडल फिंगरनी काय दाखवायचं आहे? डायरेक्शन ऑफ करंट. सो इथं जरी विचार केला आपण, करंट असा दाखवणार मिडल फिंगरनी, मॅग्नेटिक फील्ड गोईंग इनसाइड आहेच, थंब कसा येतोय? अवे फ्रॉम द सेंटर. सो इथं सगळीकडे फोर्स कसा आहे? अवे फ्रॉम द सेंटर आहे. ओके, सगळीकडे फोर्स कसा आहे? अवे फ्रॉम द सेंटर. याचं मिनिंग असं आहे की या सेगमेंट वरती जो काय फोर्स आला आणि या सेगमेंट वरती जो काय फोर्स आला, हे दोघं एकमेकांना कॅन्सल करणार, एकमेकांना अपोजिट जे सेगमेंट आहेत ते. याच्यावरती जो फोर्स आला, याच्यावरती जो फोर्स आला, ते एकमेकांना कॅन्सल करणार आहेत. म्हणजे नेट फोर्स ऑन द लूप किती असणार? 0 असणार, कारण अपोजिट सेगमेंट वरचे फोर्सेस एकमेकांना काय करणार आहेत? कॅन्सल करणार आहेत, कारण ते इक्वल इन मॅग्निट्यूड तर असलेच पाहिजेत. सायमल्टेनियसली फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल वापरून बघा तुम्ही, त्याच्याने काय होतंय? ते एकमेकांना डायरेक्शन मध्ये पण अपोजिट आहेत. ओके, मग त्यांनी काय केलंय? या AB सेगमेंट वरचा नेट फोर्स त्यांनी आपल्याला दिलाय. या AB सेगमेंट वरचा नेट फोर्स त्यांनी किती आपल्याला दिलाय? त्यांनी आपल्याला तो फोर्स F बार असा दिलाय आणि विचारलंय काय? रिमेनिंग सेगमेंट B, C, D आणि A. हा B आहे, हा पॉइंट C आहे, हा पॉइंट D आहे. सो B, C, D, A या रिमेनिंग सेगमेंट वरती किती फोर्स येईल असं विचारलंय. नेट फोर्स ऑन द लूपच 0 आहे, लूप वरचा नेट फोर्सच 0 आहे. आणि जर लूप वरचा नेट फोर्स 0 असेल आणि त्यातल्या एका सेक्शन वरचा फोर्स F बार दिला असेल,
तर रिमेनिंग जो काय एंटायर सेक्शन आहे त्याच्यावरचा फोर्स अपोजिट असलाच पाहिजे, कारण ओव्हरऑल लूप वरचा फोर्स 0 आहे. म्हणजे हा फोर्स काय असला पाहिजे, मायनस एफ बार असलाच पाहिजे. चेक करा समजलं का? रिप्लाय इन दी चॅट बॉक्स. कंप्लीट लूप वरचा फोर्स तर 0 येणारच आहे. ओके, कंप्लीट लूप वरचा फोर्स तर 0 येणारच आहे. ओके, त्यातल्या एका पार्ट वरचा फोर्स दिलाय त्यांनी, एबी वरचा फोर्स एफ बार दिलाय, आणि रिमेनिंग पार्ट काय असणार आहे, बी सी डी ए, त्याच्यावरचा फोर्स मायनस एफ बार असलाच पाहिजे. सो दॅट आफ्टर ऍडिशन दे विल गेट 0, दे विल बिकम 0. चेक करा समजलं का? येस नो रिप्लाय करा. सो हियर वी हॅव टू सिलेक्ट ऑप्शन मायनस एफ बार. टेल मी. एबी वरचा फोर्स एफ बार असेल तर बी सी डी ए वरचा मायनस एफ बारच असला पाहिजे, तरच एबी सी डी ए या कंप्लीट लूप वरचा फोर्स 0 येईल. ओके, पुढचा क्वेश्चन डिस्कस करू. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 काय दिले बघा. Two identical long conducting wires AOB and COD are placed at right angles to each other. Okay. Excuse me. Fine. Question number 9. Two identical long conducting wires AOB and COD are placed at right angles to each other. Okay. एक वायर अशी घेऊयात आणि दुसरी त्याला राईट अँगलला घेऊयात. ए ओ बी आणि दुसरी काय सी ओ डी. ओके, सी ओ पॉइंट कॉमनच आहे, सी ओ डी दोन वायर घेतल्या. ओके, आर प्लेस्ड ॲट राईट अँगल्स टू इच अदर विथ वन अबोव दी अदर सच दॅट ओ इज देअर कॉमन पॉइंट फॉर दी टू. ओ इज द कॉमन पॉइंट फॉर दी टू. ठीक आहे, ओ तर कॉमन पॉइंट आहे, एकमेकांना परपेंडिक्युलर पण आहेत. The wires carry current I1 and I2 respectively. ओके, पण डायरेक्शन ऑफ करंट त्यांनी काय सांगितलेलं नाहीये. ठीक आहे, वायर एबी मधला करंट आपण असा घेऊ राईटवर्ड I1, आणि वायर सीडी मधला करंट आपण अपवर्ड घेऊ I2. ओके, the wires I1 and I2 the wires carry I1 and I2 currents respectively. The point P is lying at distance small d from O along a direction perpendicular to the plane containing the wires. Okay, point P कुठे आहे? Point P is lying at a distance of small d. Okay, from the point O. Okay, along which direction? Along a direction perpendicular to the plane containing the wire. Plane containing the wires. Wire AOB आणि COD is in the plane of the paper. Is in the plane of the paper. आणि याला परपेंडिक्युलर एक लाईन आहे, याला परपेंडिक्युलर एक लाईन आहे, आणि अलॉंग दिस लाईन ऍट अ डिस्टन्स ऑफ डी, अलॉंग दिस लाईन ऍट अ डिस्टन्स ऑफ डी देर इज अ पॉइंट पी. सो पॉइंट, लेट्स से दिस इज एक्स एक्सिस, let's say this is y axis, then the point P is lying on the line which is perpendicular to the plane of the wires. Wires plane कुठला आहे? XY plane, त्याला perpendicular Z, आणि त्या Z axis वरती at a distance of D, त्या Z axis वरती at a distance of D एक पॉइंट P आहे इथं. ओके, at the thumb. ओके, थंबच्या इथं तो काय पॉइंट P आहे at distance of small d. पुढे काय विचारलं? The magnetic field at point P will be, simple thought आहे, P पॉइंटला नेट मॅग्नेटिक फील्ड किती असेल? पहिल्या वायर मुळे किती आहे बघा, दुसऱ्या वायर मुळे किती आहे बघा. मॅग्नेटिक फील्ड ही वेक्टर असते, वेक्टर ऍडिशन करून नेट मॅग्निट्यूड किंवा नेट वेक्टर कॅल्क्युलेट करा. ओके, सिंपल थॉट असा आहे, ही पहिली वायर आहे, पहिल्या वायर, आता पॉइंट डी असं स्पेस मध्ये आहे ना, दिस इज द फर्स्ट वायर. बिकॉज ऑफ दिस फर्स्ट वायर ऍट अ डिस्टन्स ऑफ डी, व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड? Because of the second wire, because of the second wire at a distance of d, at a distance of d, what is the magnetic field? Calculate करा, directions ठरवा. ओके, आता पहिल्यांदा AB वायर मुळे मॅग्नेटिक फील्ड काढूया at distance of d. सिंपल आहे, करंट कॅरिंग वायर मुळे मॅग्नेटिक फील्ड किती असते? पहिल्या वायर मुळे फील्ड आली म्हणूया B1, काय असतो फॉर्म्युला? μ0/4π 2I upon r. पहिला करंट आहे I1, सो 2I1 upon R1. पहिल्या वायर पासून डिस्टन्स किती असणार आहे? पहिली वायर अलॉंग एक्स आहे आणि पॉइंट अलॉंग झेड ऍक्सिस आहे,
हे डिस्टन्स ऑलरेडी त्यांनी डी एवढं डिस्टन्स दिलेलं आहे. सो म्यू 0 अपॉन 4 पाय 2i अपॉन आर, आरच्या ऐवजी डी, ही पहिली मॅग्नेटिक फील्ड झाली. पण ही जी काय मॅग्नेटिक फील्ड असणार, आता इथं बघा, हा जो काय एक्स एक्सिस आहे, करंट चाललाय अलॉंग एक्स एक्सिस, करंट चाललाय अलॉंग एक्स एक्सिस, आणि हा पॉईंट इथं आहे अलॉंग झेड एक्सिस. सो कर्ड फिंगर कुठे येत आहेत, डाऊनवर्ड्स येत आहेत. कर्ड फिंगर कशा येतात, डाऊनवर्ड्स येत आहेत. सो मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी असणार आहे, डाऊनवर्ड्स. हा वाय ऍक्सिस आहे, हा प्लस जे कॅप असेल, हा जो असेल तो मायनस जे कॅप असेल. म्हणजे ही जी काय मॅग्नेटिक फील्ड आहे ही अलॉंग निगेटिव्ह वाय डायरेक्शन असणार. ओके, निगेटिव्ह वाय डायरेक्शन असणार. सिमिलरली आता दुसरी मॅग्नेटिक फील्ड काढा, दुसऱ्या वायरमुळे येणारी मॅग्नेटिक फील्ड काढा. दुसऱ्या वायरमुळे येणारी जी काय मॅग्नेटिक फील्ड असणार, परत तोच फॉर्म्युला, म्यू 0 अपॉन 4 पाय 2 टाइम्स I2 डिवाइडेड बाय डिस्टन्स. आता दुसरी वायर ही आहे, या वायरमुळं पॉईंट पी किती डिस्टन्स वरती आहे, डी एवढ्या डिस्टन्स वरती आहे. या वायर पासून पॉईंट डी एवढ्या डिस्टन्स वरती आहे. सो 2i अपॉन आर, आणि आरच्या ऐवजी डी वापरणार. हा झाला मॅग्निट्यूड. आता डायरेक्शन काय असणार, करंट तर असा इकडे गेलाय आणि पॉईंट डी असा स्पेस मध्ये वरती आहे. सो पॉईंट डी मध्ये करंट तर थंब न दाखवा, आणि पॉईंट डी मध्ये कर्ल्ड फिंगर्स कशा येत आहेत, राईट वर्ड येत आहेत. कर्ल्ड फिंगर्स कशा येत आहेत, राईट हँडच्या कर्ल्ड फिंगर्स कशा येतात, राईट वर्डच येत आहेत. ओके, सो पॉईंट डी ला जो इथं स्पेस मध्ये कुठेतरी असेल, तिथं कर्ल्ड फिंगर्स कशा येतात, राईट वर्ड येत आहेत. थंबनी जर करंट दाखवला तर राईट वर्ड म्हणजे आय कॅप. सो ती डायरेक्शन काय होणार, ती डायरेक्शन आय कॅप होणार. बरं, आय कॅप आणि मायनस जे कॅप म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि निगेटिव्ह वाय ऍक्सिस, हे दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत ना. D1 कसा आहे, डाऊनवर्ड. D2 कसा आहे, राईटवर्ड. दोन वेक्टरचा रिझल्टंट पाहिजे आहे, कसं काढणार, अंडर रूट, आणि दोन वेक्टर्स एकमेकांना 90 डिग्रीला आहेत. जर दोघांमध्ये अँगल थिटा असता तर काय केलं असतं, अंडर रूट B1 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस 2B1 B2 कॉस थिटा, म्हणजे पॅरलोग्राम लॉ वापरला असता. ओके, दोन वेक्टर्स असतील, दोघांमधला अँगल थिटा दिला असेल तर काय केलं असतं, अंडर रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB कॉस थिटा. तसं अंडर रूट B स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर, अंडर रूट B1 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस 2B1 B2 कॉस थिटा केलं असतं. पण आता अँगल 90 आहे, मग डायरेक्टली पायथागोरस. पहिल्या फील्डच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या फील्डच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर, अंडर रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर, कारण दोघांमध्ये अँगल 90 आहे. ओके, सो आन्सर काय आहे ना, B1 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर. हा B1 आहे, हा B2 आहे, मॅग्निट्यूडच बघायचे. ओके, सो काय काय होईल, म्यू 0 अपॉन 4 पाय 2I1 अपॉन डी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस म्यू 0 अपॉन 4 पाय 2I2 अपॉन डी ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, ऑफकोर्स स्क्वेअर रूट असणारच आहे. कॉमन काय काय येते, म्यू 0 अपॉन 4 पाय 2 अपॉन डी, म्यू 0 अपॉन 4 पाय 2 अपॉन डी स्क्वेअर स्क्वेअर, कॉमन काढा. अंडर रूट ॲज इट इज, म्यू 0 अपॉन 4 पाय 2 अपॉन डी, ऑफकोर्स विथ स्क्वेअर कॉमन आला. आत काय शिल्लक राहिलं, I1 स्क्वेअर शिल्लक राहिलं, प्लस इथं काय शिल्लक राहिलं, I2 स्क्वेअर शिल्लक राहिलं, स्क्वेअर रूट ॲज इट इज. आता दिस मल्टीप्लाइड बाय दिस ब्रॅकेट. स्क्वेअर रूट मल्टिप्लिकेशनला सेपरेट करता येते, ऍडिशनला स्क्वेअर रूट सेपरेट करता येत नाही, पण मल्टिप्लिकेशनला करता येते. सो दिस ब्रॅकेट स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल, काय शिल्लक राहिलं, म्यू 0 अपॉन 4 पाय 2 अपॉन डी शिल्लक राहिलं. बरं, आता स्क्वेअर रूट ह्या मल्टिप्लिकेशनला सेपरेट करा. अंडर रूट काय येणार, I1 स्क्वेअर ॲज इट इज प्लस ॲज इट इज I2 स्क्वेअर ॲज इट इज. ओके, ही झाली नेट मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू. ओके, फक्त आता त्यांनी काय केलं असणार आहे, हा 2 आणि हा 4 कॅन्सल करून म्यू 0 अपॉन 2 पाय डी केला असणार आहे, आणि अंडर रूट I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर. आता हा स्क्वेअर रूट प्लसला काय सेपरेट करू शकत नाही, I1 चा स्क्वेअर सेपरेट काढला, I2 चा स्क्वेअर सेपरेट काढला, असं नाही करायचं. स्क्वेअर रूट प्लसला सेपरेट होत नाही, स्क्वेअर रूट फक्त मल्टिप्लिकेशनला सेपरेट होतं. ओके, सो आन्सर काय ना, ऑप्शन डी दिल्ली बघा, ऑप्शन 4 बघा, म्यू 0 अपॉन 2 पाय डी, म्यू 0 अपॉन 2 पाय डी, अंडर रूट I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर. अंडर रूट म्हणजेच काय, रेस टू 1/2. अंडर रूट म्हणजेच काय, रेस टू 1/2. सो अंडर रूट I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर. ओके, रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये, येस नो किंवा क्लिअर और नॉट क्लिअर.
राइट इट डाउन अँड रिप्लाय इन द चॅट बॉक्स. क्लिअर आहे? येस. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूयात. क्वेश्चन नंबर 10. ओके, क्वेश्चन नंबर 10 काय दिलंय बाबा क्वेश्चन नंबर 10 मध्ये? Just give me a second. A particle of charge q and the mass m starts moving from the origin under the action of the electric field E0 into I cap. So एक इलेक्ट्रिक फील्ड आहे, कॉन्स्टंट इलेक्ट्रिक फील्ड आहे, राईटवर्ड डिरेक्शन मध्ये E0 into I cap. ओके, सो इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर दिलाय त्यांनी आपल्याला रिजॉईन करावं लागेल. ओके, हा क्वेश्चन सॉल्व करायला आपल्याला रिजॉईन करावं लागेल. एकच मिनिट शिल्लक राहिला. ओके, बट वी विल रिजॉईन. ठीक आहे. A particle of charge q mass m starts moving from the origin, म्हणजे इनिशियली तो ओरिजिनला आहे. पार्टिकल इनिशियली कुठे आहे? पार्टिकल इज इनिशियली ऍट ओरिजिन. स्टार्ट्स ऍट ओरिजिन म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी 0 पण असणार. अंडर द ऍक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड E0 into I cap. इलेक्ट्रिक फील्ड अशी राईटवर्ड आहे, चार्ज q आहे, मास m आहे त्या पार्टिकलचं. पुढं